मी आज तुमच्या माध्यमातून एक मेसेज देतोय, तुम्ही जर सुधारले नाही तर महाराष्ट्र सैनिकांना आरे केलं तर कार्य कसं करायचं आणि राज साहेबांनी जी सांगितले अन्याय दिसेल तिथं लाद घालायची. त्यामुळे त्याच्या पेकाडात लाद घालायला आम्ही कमी करणार नाही. काय होतं विकृत मनोवृत्तीचा रील स्टार आहे, जो की रिअल स्टार नाहीये. हे जे काही विकृत पद्धतीचे रील स्टार जे आहेत ते चुकीच्या पद्धतीत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. त्या विकृत महेश मोटेनी राजसाहेब ठाकरे यांच्यावरती टीका टिप्पणी केली होती. वडगाव शहरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही आहोत एअरपोर्ट या ठिकाणी. सर, या ठिकाणी आलात कशासाठी, म्हणजे काय विषय काय होता? विकृत मनोवृत्तीचा रील स्टार आहे, जो की रिअल स्टार नाहीये. हे जे काही विकृत पद्धतीचे रील स्टार जे आहेत ते चुकीच्या पद्धतीत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. त्या विकृत महेश मोटेनी राजसाहेब ठाकरे यांच्यावरती टीका टिप्पणी केली होती. त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती टीका टिप्पणी केली होती. त्यामुळे एक चुकीच्या पद्धतीत मेसेज समाजात जात होता. आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक चीड होती की हा राजसाहेबांवरती का चुकीच्या पद्धतीत बोलला. त्याला त्याच्यावरती सोशल मीडियावरती ट्रोल झाल्यानंतर त्यांनी राजसाहेबांची, मनोज जरांगे पाटलांची माफी देखील मागितली. पण आमच्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी पुन्हा डिवचण्याचं काम केलं की मी एअरपोर्टवरती येतो. तर तू एअरपोर्टवरती येतो तर आम्ही हातात बांगड्या घातले नाही, आम्ही पण तुझा सत्कार करायला आज एअरपोर्टवरती आलो. आमचा महाराष्ट्र सैनिक प्रत्येक सज्ज आहे. ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांवर अशा प्रकारे टीका होईल किंवा समाजातल्या एखाद्या चांगला काम करणाऱ्या व्यक्तीवर टीका होईल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक तिथं खंबीर असेल. मुळात त्यांनी टीका करताना भान बाळगलं पाहिजे होतं. तो ज्या पद्धतीत बोललेला आहे की मी मराठा आहे आणि असं करतोय तसं करतोय, तर मुळात ही मराठ्यांची शिकवण आहे का? तू दारूच्या बाटल्या ढोसतोय आणि तिथे एखाद्या समाजाबद्दल बोलतोय, एखाद्या समाजाच्या नेत्याबद्दल बोलतोय, त्यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलतोय. तर ही त्यातनं तुझी विकृती समजते, तुझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार समजतात. आणि परत त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना डिवचू नये की मी एअरपोर्टवरती येतोय. सर, ते कुठालचा होता? तो मुळात पंढरपूरचा आहे आणि तो रील स्टार आहे, चुकीच्या पद्धतीने रील बनवतो. तर मुळात मला वाटतं की या रीलच्या माध्यमातून लोकांचं चांगलं प्रबोधन झालं पाहिजे. समाजात तुम्ही युवकांना, युवतींना, लोकांना चांगला काय मेसेज देताय? तुमच्या या रीलमधनं जनजागृती काय लोकांमध्ये होती हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काहीही, मुळात हे जे काही रील्स वगैरे आहेत यातनं समाज प्रबोधन न होता अशा प्रकारे ही विकृती समोर येते. आणि आज सन्मानी आमच्या दैवतावरती तुम्ही बोलणार राजसाहेबांवरती, तर कुठला महाराष्ट्र सैनिक ऐकून घेईल? आज आमची वडगाव शहरीची पूर्ण टीम आज इथं आली होती आणि तो स्वतःच घाबरून, आज सगळे विमानतळ पोलीस स्टेशनचे सगळे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पोलीस बांधव होते. आज इथं आल्यानंतर तो स्वतःच घाबरून आलेला नाही. तर मला वाटतं आज तो वाचला, तो उद्या वाचेल, परवा वाचेल, पण त्यानंतर कधीतरी तो महाराष्ट्र सैनिकांच्या तावडीत सापडेल. त्यामुळे मला एक वाटतं की त्या अशा विकृतांनी, म्हणजे हा एकच महेश मोठे नाही, असे जेही कोणी रिअल स्टार विकृत असतील त्यांनी सुधारावं. हा मी आज तुमच्या माध्यमातून एक मेसेज देतोय. तुम्ही जर सुधारले नाही तर महाराष्ट्र सैनिकांना आरे केलं तर कार्य कसं करायचं आणि राज साहेबांनी जी सांगितले अन्याय दिसेल तिथं लाद घालायची. त्यामुळे त्याच्या पेकाडात लाद घालायला आम्ही कमी करणार नाही. धन्यवाद वडगाव शहरी समाचारची बात केल्याबद्दल. आपण कुठे गेलाय? चला.